दिनांक 20 जानेवारी रोजी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मागील बाजूला न्यायालयाच्या नूतन इमारतीचं काम जलद गतीने सुरू होतं, तर हे काम पूर्ण झाल्यामुळे दिनांक 20 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश पाटील यांच्या हस्ते नूतन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी केली, तर या पाहणीनंतर छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला घोटे, धुळे न्यायालयाचे पालक न्यायाधीश पुखराज बोरा, धुळे वकील संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, ॲडव्होकेट मधुकर भिसे यांच्यासह राजकीय सामाजिक पदाधिकारी तसेच महिला पुरुष वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला। आज धुळे जिल्ह्यातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आपण इथे जमलो आहोत। या मंगल दिनी आपण जमलो आहोत। दीर्घ प्रतीक्षेनंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहत आहोत आणि अनुभव आहोत। या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात 1914 जुलै 14 मध्ये झाली आणि संपूर्ण इमारत पूर्ण झाली आहे ती 2018 मध्येच पूर्ण झाली आहे। काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे आपण तो जानेवारीत आता ताबा घेतला। याचे संपूर्ण क्षेत्रफळ आहे 5977.56 चौरस मीटर। येथे ग्राउंड आणि वर 3 मजले अशी याची रचना आहे। 12 कोर्ट्स चालणार आहेत, 113 रूम्स आहेत। अशा प्रकारे ही भव्य दिव्य इमारत या प्रसंगी संपूर्ण सजलेली आहे आणि न्यायदानाची अपेक्षा करत आपल्याकडे बघत आहे। सिंदखेडा न्यायालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी मुख्य न्यायमूर्ती आले होते। 100वे लोक न्यायालय साखरीला भरत त्यावेळी एम डी शहासाहेब आले होते आणि त्यानंतर इथल्या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्य न्यायमूर्ती आज इथे आलेले आहेत। आमंत्रण देताना सुद्धा खरोखर संकोच वाटतो की इतक्या सगळ्या या व्यापामध्ये जिथे फारशी दळणवळणाची किंवा कनेक्टिव्हिटी नाही तिथे आपण कितपत आग्रह धरावा। परंतु मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की औरंगाबादला ज्यावेळी एका कार्यक्रमासाठी चीफ साहेब आलेले होते आणि मी त्यांना विनंती केली की न्यायालयाची इमारत पूर्ण होते आहे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या हातून त्याचं उद्घाटन व्हावं विना विलंब, म्हणजे कुठलाही आडपडदा न ठेवता ते म्हणाले की नक्की मी येईल म्हणून। आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या तयारीला लागलो। थोडासा विलंब यामध्ये काही काळ झाला, काही वेळा आणि अनेक ज्यावेळी आपण मुख्य न्यायमूर्तींना बोलावतो त्यावेळी कुठलीही अपूर्तता अपूर्तता राहू नये याची काळजी घेणं आवश्यक असतं। ऑक्युपन्सी आहे का, आपण पोझिशन घेतलेलं आहे काय, बाकी सगळ्या गोष्टींची पूर्तता झालेली आहे का, हे सगळं बघणं। याच्यामध्ये थोडा थोडा कालावधी गेला, मध्ये ख्रिसमस वेकेशन झाले आणि त्यानंतर आज हा योग जुळून आलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 2019 मधला जाहीर असलेला किंवा या पद्धतीचा चीफ साहेबांचा पहिला कार्यक्रम मिळवण्याचा मान हा आपण मिळवलेला आहे। या ठिकाणी उल्लेख झाला की या बिल्डिंगच्या याच्यामध्ये आणि सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मला कापडणीस साहेबांचा उल्लेख जरूर केला पाहिजे। हे जे पहिले नकाशे सुरू केले आणि त्यातलं सगळं केलं तिथपासून सगळे बदल सुचवण्यापर्यंत आणि काय काय हवं नको हे सगळं बघण्याचं काम त्यावेळी कापडणीस साहेबांनी केलं। कोनशिला समारंभ झाला त्यावेळी ते या ठिकाणी प्रधान जिल्हा न्यायाधीश होते। त्यानंतर त्या सगळ्या जिल्हा न्यायाधीशांनी खरोखर चांगलं लक्ष घालून ही इमारत पूर्णत्वाला नेली आणि आज आपण हे उद्घाटन उद्यापासून या ठिकाणी आपली कोर्ट ही सुरुवात करणार आहेत कामाला। जोशी साहेब थोडा काळ इथे होते पण त्यांनी पण चांगल्या सुधारणा केल्या। चांडक साहेबांच्या कारकिर्दीमध्ये उद्घाटनाची तारीख जवळपास ठरत आलेली होती, पण दरम्यानच्या काळात ते रजिस्ट्रीमध्ये गेले आणि नंतर धोटे मॅडम आल्या।
आणि जसा उल्लेख झाला की असं वाटतं की धोटे मॅडम या बिल्डिंगच्या सुरुवातीपासून या कामामध्ये होत्या किंवा काय, इतकं छान त्यांनी या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे आणि मिळवलं. मी या सगळ्या मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. The district and sessions court has been inaugurated by me today. It was a long pending desire of the members of the bar, the litigants here, that Dhule district court deserves a good building, and that was a justified expectation of the members of bar and members of judiciary too. Many times we don't find a suitable place for having a court because there are norms where the courts are established, taluka or district courts, and unless those norms are fully satisfied, it takes time for the administration to move forward and establish a structure befitting the stature of judiciary. And probably after having thought over the issue, that this portion of the plot behind the old building, it was found suitable to construct a building. The administration decided to construct this building, and today you find a very good building which I had seen ground floor, first floor. I had gone to some of the administration branches, the bar room where you would be sitting, and has been constructed. We must appreciate the efforts taken by the learned principal district judges who were heading this district, the past and present one. All those who contributed to this, including the contractor, architects, the PWD department, the revenue department, and we appreciate efforts taken by them. You would agree that this exercise of lawyers and judges meeting in such functions of the court and inside the court, the center subject must be how best the litigant is served. It is a litigation-centric or litigant-centric institution. We exist so that we provide service to the litigants.